विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. मला अजून आठवतोय मी 12वीत होतो. मी जेव्हा 12वीत होतो ना, तेव्हा माझे एक जवळचे नातेवाईक बरं का आणि त्यांनी मला ना कालरा शुक्ला असं काहीतरी क्लास नाव आहे. कालरा शुक्ला मुंबईतला क्लास आहे. त्याच्या सगळ्या नोट्स मला दिल्या होत्या. नोट्स बघून ना माझ्या आई-वडिलांना एवढा आनंद झाला होता, की "अरे वाह! आता छान नोट्स मिळाल्या म्हणजे हा अभ्यास करेल." खरं सांगू का? त्या नोट्सचा मला काही फायदा झालाच नाही. हां, दुसऱ्या क्लासच्या नोट्स होता म्हणून फायदा झाला असं नाहीये बरं का लक्षात घ्या. त्या रेडीमेड नोट्स होत्या रे. मी तुम्हाला सांगू का? आता लास्ट इयर माझ्याकडे एक टॉपर आहे. त्या टॉपरला बाकीची मुलं नोट्स मागतायत. मग त्यानं मला विचारलं, "देऊ का नोट्स?" मी त्या टॉपरला स्पष्टपणे सांगितलं, "नोट्स कुणालाही देऊ नकोस. कारण त्याचा काहीही फायदा नाहीये दुसऱ्या मुलांना." मग या व्हिडिओमध्ये तुम्हाला जर असं वाटत असेल ना, की जर मी फ्री नोट्स, पी-डी-एफ तुम्हाला प्रोव्हाईड करणार आहे, तर तसं काहीही होणार नाहीये. पण जे मी सांगणार आहे ना, ते बेस्ट असणार आहे. हां, नोट्स बनवायच्याच आहेत आपल्याला, बनवायच्या आहेत आजपासून. मी तुम्हाला सांगू का, हा व्हिडिओ तयार करायच्या अगोदर जेव्हा मी एक व्हिडिओ तयार केला, तेव्हाच मला ही आयडिया कळाली. आता मुद्दा काय आहे बघा, नोट्स तर बनवायच्या आहेत. मी तुम्हाला सांगतो. रोज पहाटे 5 वाजता अगदी 1-2 दिवसापासूनच आपण तुम्हाला डेली टार्गेट द्यायला सुरुवात केलेली आहे. या टार्गेटमध्ये मी काय करतोय, फिजिक्स पण, केमिस्ट्री पण आणि मॅथ्सचे या सगळ्या विषयांचे आय-एम-पी क्वेशन सांगतोय तुम्हाला, की हे आज कंप्लीट करायचंय. मग मी काय म्हणतोय, तुम्हाला मी फिजिक्सचे समजा 5 लॉज दिलेत, तर त्याचे नोट्स लिहून काढा की तुमच्या त्या वहीमध्ये. तुम्ही काय करा, एक 200-300 पेजेसची वही घ्या, मोठीच्या मोठी. ती 3 वह्या घ्या. ओके. आणि त्या 3 वह्यांमध्ये ना, मी जे आय-एम-पी क्वेशन्स देतोय ना, ते तुम्ही लिहायला सुरुवात करा. कारण मी तुम्हाला सांगतो टॉपिक वाईज आपण जाणारच नाहीये. आपण ना, ती जर वही तुमच्याकडे असेल, तर त्या तुमच्या परफेक्ट नोट्स असणार आहेत. ही वही बरं, त्याचबरोबर आपण आणखीन काय प्रोव्हाईड करतोय 5 मिनिट टाईम स्लॉट स्ट्रॅटेजी. 5 मिनिट टाईम स्लॉट स्ट्रॅटेजी. खूप इम्पोर्टंट आहे. मग मी काय करतोय, की 5च मिनिटाच्या व्हिडिओमध्ये त्यात मी तुम्हाला 1-2 प्रश्न, लॉ, डेफिनिशन कव्हर करतोय की नाही. समजा मी काही केमिस्ट्रीचं काही घेतलं 5 मिनिट टाईम स्लॉटमध्ये, तर त्याच्या नोट्स बनवा ना तुम्ही. काय आहे माहितीये का, YouTubeवर व्हिडिओ हजारो येत राहणार आहेत. मी एकटा नाहीये. भरपूर YouTube चॅनल आहेत. ते तुम्हाला चांगला कंटेंट प्रोव्हाईड करतायत. मग त्यातला एखादा तुम्हाला गोष्ट काय आवडली तुम्हाला, तुम्हाला कळालं की नाही हा आय-एम-पी क्वेशन आहे, केला पाहिजे किंवा एखाद्या सरांनी एखादी कन्सेप्ट शिकवली. लिहा ना तुमच्या नोट्समध्ये. करा तयार नोट्स आणि रोज थोडासा जरी वेळ मिळाला, की त्या नोट्स रिवाईज करायच्या. आता मला सांगा, मी तुम्हाला सांगतो इम्पोर्टंट काय आहे ते. मी आतापर्यंत जेवढे टॉपर्स बनवले ना, त्यांच्या नुसत्या नोट्स नव्हत्या, तर त्यांच्या शॉर्ट नोट्स पण असायच्या बरं का बाळांनो, क्विक रिव्हिजनसाठी. पण आपण पहिल्या नोट्स तर तयार करूया. आता मला सांगा, मी ठीक आहे माझ्याकडं आहेत नोट्स. मी त्याच्या पी-डी-एफ बनवून तुम्हाला देऊ शकतो. सिरियसली बघणं होईल का रे? नाही होणार बघणं ना. जे माझं झालं तेच तुमचं होईल. एकदम 400-500 पेजेसच्या नोट्स तुमच्यासमोर येऊन टाकल्या, तर काय होणार आहे? काही होणार नाही. त्यापेक्षा आपण करूया ना नोट्स तयार. मला माहिती आहे काहींना आवडेल ही कन्सेप्ट, काही म्हणतील राहू दे नको. कुणाकडे एवढा वेळ आहे? अरे वेळ काढावा लागेल आणि सांगू का स्वतःच्या हाताने लिहिलेल्या ज्या गोष्टी असतात की नाही, मी तुम्हाला जस्ट उदाहरण देतो बरं का, की बघा समजा मी तुम्हाला जस्ट वेगळं एक्झाम्पल देतोय बरं का आता. माझ्याकडे एक जुनं पुस्तक आहे बरं का, एकदम जुनं पुस्तक आहे. हां, म्हणजे सांगू का 2007 साली ते घेतलेलं पुस्तक आहे मी. नवनीत पब्लिकेशनचं बुक आहे. आणि त्यात मॅथ्स सेकंडचा पार्ट आहे म्हणजे डेरिव्हेटिव्ह, इंटिग्रेशन. आणि मला काय फार छान पुस्तक ते का आवडतं माहिती का? कारण पुस्तक मी यावर्षी घेतलं होतं. म्हणजे किती वर्ष झाली मी ते सांभाळून ठेवलंय. पण त्याच्यापेक्षाही महत्त्वाचं 1980 पासून बोर्डच्या एक्झाममध्ये जे प्रश्न आलेत ना, त्यांनी ते खाली लिहिलंय. मार्च किंवा ऑक्टोबर म्हणजे तुमच्या लक्षात मी काय सांगतोय? म्हणजे आय-एम-पी क्वेशन्स मला मिळतायत ना. पण ते जेव्हा पुस्तक उघडतो ना मी, एखादं न्यूमेरिकल बघितलं की लगेच मला आठवतं की ते बघितलं की हां, मी त्यात बाजूला काहीतरी शॉर्ट नोट्स केलेले असतात, लिहिलेलं असतं. मग स्वतःचं पुस्तक असेल, स्वतःच्या हाताने लिहिलेलं असेल, काही एफर्ट्स घेऊन त्या नोट्स बनवल्या असतील ना, तर त्या लक्षात राहतात. रिवाईज करायला सोपं जातंय. मग माझं ही कन्सेप्ट तुम्हाला आवडली असेल, तर लाइक नक्की करा व्हिडिओला. ओके. 2 मिनिटं मी तुमची वेळ घेतोय. 4-5 मिनिटच तुमची वेळ घेतलेली आहे, काही जास्त पण नाहीये. पण प्लीज मला फॉलो करा. मी म्हणेल ते तुम्ही ऐका. रिझल्ट लागणार आहे चांगला. माझा तो 23 वर्षाचा अनुभव आहे. काही तुमचं नुकसान मी कशाला करेन? मला काय म्हणायचं आहे, की नोट्स तर पाहिजेत रे. नोट्सशिवाय काय होणार नाहीये. विचार करा, अख्खं पुस्तक एका बाजूला. ओके. आणि 15-20 पानात त्याच्या शॉर्ट नोट्स असतील तर? प्रत्येक टॉपिकला 2 पेज लागलेत म्हणूया आपण. मग 30 पानात ना सगळं 30-35 पानात पूर्ण रिव्हिजन होईल की नाही? मग काय होतं त्यात कुठला पॉइंट मिस होत नाही. नोट्समध्ये असे पॉइंट पण घ्या, की जे तुम्हाला अवघड वाटतायत ते. ओके. म्हणजे रिवाईज करायला सोपं जाईल. चला मी व्हिडिओ थांबवतो इथं मी. ऑल द बेस्ट.